नमस्कार, आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण मराठी व्याकरणामध्ये क्रियापदाचा अर्थ याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. या क्रियापदाचा अर्थाचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षासाठी म्हणजेच TET परीक्षा, पोलीस भरती परीक्षा, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परीक्षा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना याचा उपयोग होणार आहे. चला तर आपण पाहूया क्रियापदाचे अर्थ कोणकोणते आहेत. आता क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, उपदेश, कर्तव्य, इच्छा, संकेत इत्यादी हेतू, प्रयोजन, उद्देश समजते. म्हणजे क्रियापदाचे रूप आहे त्यावरून हे सर्व हेतू आपल्याला कळतात आणि यालाच काय म्हणायचं, क्रियापदाचे अर्थ असे म्हणतात. आता याचे किती प्रकार पडतात ते आपण पाहूया. त्यातील पहिला प्रकार आहे स्वार्थ. हा जो प्रकार आहे यामध्ये फक्त एक साधं वाक्य असतं आणि क्रियापदाचा फक्त काळ समजतो. बाकी आज्ञा, विनंती, उपदेश, कर्तव्य, इच्छा, संकेत किंवा प्रार्थना, सल्ला, आशीर्वाद या काही गोष्टी त्यामध्ये येत नाहीत. आता स्वार्थ वाक्याची आपण उदाहरणे पाहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. वासरू दूध पिते यामध्ये काहीच उद्देश किंवा प्रयोजन किंवा उद्देश समजत नाही आहे, फक्त काळ समजतो. अनुष्का अभ्यास करते हे पण तसंच वाक्य आहे. दीपा पुण्याला गेली, मी आईला पेढा दिला. अशा प्रकारची जी वाक्य असतात ती स्वार्थ वाक्य असतात, हे आपण लक्षात ठेवायचं. यानंतर क्रियापदाच्या अर्थाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आज्ञार्थ वाक्य. आता आज्ञार्थामध्ये काय काय येतं तर क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला आज्ञा, विनंती, सल्ला, आशीर्वाद, उपदेश, प्रार्थना इत्यादीपैकी एखादी बाब आपल्याला समजते. त्यावरून ते रूप किंवा तो क्रियापदाचा अर्थ आज्ञार्थ आहे का ते आपल्याला समजतं. आता या प्रत्येक प्रकारचं एक एक वाक्य पाहूया म्हणजे आपल्याला अधिक स्पष्टपणे समजेल. सर्वजण उभे राहा या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे उभे राहण्याची. नेहमी खरे बोलावे असा उपदेश केलेला आहे. तू विज्ञान शाखा निवडणे योग्य सल्ला दिलेला आहे. काय निवडायचं हे शेवटी तू ठरव, पण मी असा सल्ला दिलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. तुझे भले होवो असा आशीर्वाद दिलेला आहे. सर्वांना सुखी ठेव प्रार्थना केलेली आहे. प्रभा एवढे माझे काम कर या ठिकाणी विनंती केलेली आहे. तर ही प्राथमिक स्वरूपात किंवा प्रातिनिधिक स्वरूपात ही उदाहरणं दिलेली आहेत. आज्ञा, विनंती, सल्ला, आशीर्वाद, उपदेश, प्रार्थना वगैरे गोष्टींची. यावरून तुम्हाला एखादं वाक्य आज्ञार्थ आहे का किंवा नाही हे चांगल्या प्रकारे समजेल. आता क्रियापदाचा तिसरा जो अर्थ आहे तो आपण समजून घेऊया. विध्यर्थ. आता विध्यर्थ याचा अर्थ काय, क्रियापदाच्या रूपावरून म्हणजे त्या वाक्यामध्ये आलेलं कर्तव्य, शक्यता, इच्छा, तर्क, योग्यता इत्यादी बाबी समजतात त्याला किंवा त्या वाक्याला विध्यर्थ वाक्य असं म्हणतात. आता हे कसं ओळखायचं याची उदाहरणे आपण पाहूया. सर्वांनी राष्ट्रध्वजाचा मान राखावा म्हणजे राष्ट्रध्वजाचा मान राखला पाहिजे हे आपलं काय झालं, कर्तव्य झालं. आई सायंकाळी घरी पोहोचेल अशी काय आहे, अंदाज आहे म्हणजे शक्यता आहे सायंकाळी पोहोचण्याची. बॅटिंग करावी तर विराटनेच किंवा क्रिकेट खेळावा तर सचिननेच किंवा हे गाणे गावे तर लतानेच अशा प्रकारची जी वाक्य असतात त्याला ती वाक्य ही त्या वाक्यातील क्रियापदावरून क्रियापदाची योग्यता समजते म्हणून त्याला विध्यर्थ वाक्य असं म्हणतात.
मला चांगले गुण मिळावे. आता ही इच्छा झाली, मला चांगले गुण मिळावे म्हणून ती इच्छा आलं, त्याला विद्यार्थ वाक्य म्हणतात. आता पुढचं वाक्य पहा. एव्हाना भारतीय सैनिक सीमेवर पोहोचले असतील. तर्क केलेला आहे, पोहोचले असतील. मी 6 वाजता कोल्हापुरात पोचलो असतो. हा सुद्धा काय झाला, तर्क झाला. म्हणजे अशा प्रकारे कर्तव्य, शक्यता, इच्छा, तर्क, योग्यता इत्यादी बाबी क्रियापदाच्या रूपावरून कळतात. त्या वाक्याला विध्यर्थ वाक्य असं म्हणतात. आता क्रियापदाचा चौथा आणि शेवटचा अर्थ आहे संकेतार्थ. आता संकेतार्थ कसे ओळखायचं ते पाहूया. क्रियापदावरून किंवा क्रियापदाच्या रूपावरून एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे असा बोध होतो. एक घटना दुसऱ्या घटनेवर अवलंबून आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्या वाक्यामध्ये संकेतार्थ आहे किंवा ते वाक्य संकेतार्थी आहे असं ओळखायचं. आपण उदाहरणे पाहूया म्हणजे लक्षात येईल. जर पाऊस पडला तर पिके चांगली येतील. म्हणजे एका गोष्टीवर दुसरी गोष्ट अवलंबून, पावसावर पिके अवलंबून आहेत. चांगला अभ्यास केलात तर शिष्यवृत्ती मिळेल. म्हणजे शिष्यवृत्ती मिळणे हे चांगल्या अभ्यासावर अवलंबून आहे. बोलावणे आले तर मी येईन. म्हणजे माझे येणे हे बोलावण्यावर अवलंबून आहे. म्हणून हे काय आहे, संकेतार्थ वाक्य आहे. मी भाग घेतला असता तर बक्षीस मिळाले असते. म्हणजे बक्षीस मला केव्हा मिळाले असते तर भाग घेतल्यानंतर. म्हणजे एका घटनेवर दुसरी घटना अवलंबून आहे म्हणून हे वाक्य संकेतार्थी आहे. तसंच तू आला नसतास तरी चालले असते. म्हणजे काही फरक पडला नसता असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच ते वाक्य संकेतार्थी आहे. अशा प्रकारे क्रियापदाचे जे अर्थ आहेत ते 4 प्रकारचे आहेत. स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ आणि संकेतार्थ. हे 4ही अर्थ या ठिकाणी स्पष्टीकरणासह आणि उदाहरणासह समजून दिलेले आहेत. नक्कीच तुम्हाला हे क्रियापदाचे अर्थ चांगल्या प्रकारे समजतील अशी आशा आहे. धन्यवाद.